महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख लाभार्थी महिलांना वगळण्यात आलं। ई-केवायसी न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि जास्त वयामुळे लाभार्थ्यांना वगळण्यात आलं। त्यामुळे मूळ 2.4 कोटी लाभार्थ्यांच्या तुलनेत ही घट तब्बल 38% एवढी मोठी आहे। याशिवाय सुमारे 14,000 पुरुषांना या योजनेचा त्यांनी लाभ घेतल्याचंही समोर आलं। एकीकडे लाभार्थ्यांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे कॅगनं शुक्रवारी एक अहवाल प्रसिद्ध केला। या अहवालानुसार लाडकी बहीण योजनेवर होणाऱ्या प्रचंड खर्चामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा ताण येऊ शकतो असा इशारा देण्यात आला। योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या 3,542 कोटी रुपयांच्या खर्चाचं कोणतंही ठोस समर्थन करता येणार नाही असं कॅगने आपल्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे। या योजनेतून 92 लाख लाभार्थी महिलांना वगळल्यानं विरोधकांना सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली। ई-केवायसीची मुदत वाढवा अशी मागणी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे, जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत। तर दुसरीकडे देवाभाऊंना बहिणी जड झाल्या का असा सवाल विरोधकांनी विचारलाय। पाहूया। ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा ई-केवायसी ची प्रक्रिया झाली नाही त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला। अयोग्य असतील तर कमी करावे, पण 92 लक्ष जर नावं मला माहिती नाही कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे, ई-केवायसी योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे। ई-केवायसीची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकते। केवायसी हे सगळ्यांनाच कंपल्सरी असतं। या संदर्भात मला असं वाटतं की केवायसी करण्यासाठी ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मदत आणि माहिती देण्याची गरज आहे आणि ती केल्यानंतर ही संख्या निश्चितपणे वाढेल याची मला खात्री आहे। लाडकी बहीण योजना सुरू केली हे सरकारला कल्पना आहे की या खर्चामुळं निश्चित सरकारच्या तिजोरीवर ताण येणार आहे, हे लपून राहिलेलं नाही। हे लाडकी बहीण योजनेमध्ये आज तुम्ही त्या बहिणींकडे पहा, त्यांना एक आधार मिळालेला आहे, म्हणून ही योजना बंद आम्ही कधीच होऊ देणार नाही। ही योजना चालू राहील। ज्यांची नावं वगळले जातात ते त्या योजनेला पात्र नाही म्हणून वगळले जातात, परंतु याचा अर्थ काही लाडकी बहिणी योजनेमध्ये कट मारतोय किंवा त्यांना मदत पुरवायची नाही असं नाही। शरद पवार साहेबांनी महिला आरक्षणाचा विषय असेल, या राज्यातल्या MIDC उभा करण्यामधला विषय असेल, या राज्यामध्ये गुंतवणूक बरं का उद्योग आणण्यातला विषय असेल, हे अनेक मोठे प्रकल्प त्यांनी राबवून इथे मुंबई किंवा महाराष्ट्राला ताकद दिली शेतकऱ्यांना। देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील का ठामपणे? लाडकी बहीण योजना त्यांनी आणली, ती फक्त मतं विकत घ्यायला आणली ना। माझा देवाभाऊ आणि शिंदे भाऊंना एकच विचारणा आहे की तुम्हाला आता लाडक्या बहिणींवरचा खर्च दिसायला लागलाय का? तुम्हाला आता लाडक्या बहिणी जड वाटायला लागल्या आहेत का? जिथे तुम्ही लाडक्या बहिणींचे सगळे लाड पुरवतात, त्यांच्या सगळ्या हट्ट पुरवतात, तिथे महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींवरचा खर्च काढण्या इतपत किंवा आता त्यांच्यावरती होणारा खर्च हा तुम्हाला जड वाटायला लागलाय का? सरकारला सांगू इच्छितो की तात्काळ हा निर्णय आपण मागे घ्यावा। पुन्हा या अर्जांची फेर तपासणी करून ज्या पात्र महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा, अन्यथा फार मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावर एक आंदोलन उभं केले जाईल, तीव्र आंदोलन उभं केले जाईल, हे सरकारला मी